आंदोलनाऐवजी सरकारसोबत चर्चा करावी, चर्चेतून तोडगा निघू शकतो असं वक्तव्य जे आहे ते दादा भुसे यांनी केलेलं आहे. जरांगे पाटील साहेबांना मी विनंती आवाहन करेन, आपल्या मागण्या रास्त आहेत, याबद्दल कोणाचंही दुमत असण्याचं काही कारण नाही. परंतु मुंबई, कोकण, आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या देशात, जगाच्या पाठीवर गणपती बाप्पांचा हा उत्सव अतिशय उत्स्फूर्तपणे आपण सर्वजण मिळून त्या ठिकाणी साजरा करत असतो. आणि म्हणून या कालावधीमध्ये आंदोलनाच्या पेक्षा चर्चेच्या माध्यमातून ते जर पुढे आले तर निश्चितपणे मला विश्वास आहे की चर्चेतनं एक समाधानकारक तोडगा त्या ठिकाणी निघू शकतो. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांची मराठा समाजाविषयीची जी मागणी आहे ती रास्त असून आता त्यासाठी आम्ही सुद्धा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, अशी प्रतिक्रिया हेमंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. आपण बघितलं की 15-20 लाखांचे मोर्चे यापूर्वी निघालेले आहेत. खरं म्हणजे न्यायालयाने सुद्धा या भावनांची दखल घेतली पाहिजे. समाज रस्त्यावर तेव्हाच उतरतो जेव्हा त्याच्यावरती अन्याय होतो आणि त्याचं जगणं मुश्किल होतं. सर्वच मराठा समाज काही श्रीमंत नाही, सर्वच काही जमीनदार नाहीत, सगळे काही राजकीय नेते नाहीयेत.